एका मुलीच्या बापाचं जगणं वेगळंच असतं. एकच मुलगी असल्यानं अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात असं शरद पवार यांनी म्हटलंय. तर यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीनं वेगळी होती असं शरद पवारांनी म्हटलं. तर लोक शहाणे आहेत. राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेतले नाहीत तर लोक निर्णय घेत असतात. लोक स्वतःहून कधी रिॲक्ट होत नाहीत, पण निवडणूक झाली की लोक व्यक्त होतात. या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं की मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. या निवडणुकीत लोकांनी दाखवून दिलं की मंदिर आणि मस्जिदवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत. मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है म्हणत संपूर्ण देशात वातावरण निर्माण केलं गेलं. निवडणुकीत काही नियम पाळायचे असतात. जात धर्म निवडणुकीच्या प्रचारात कुठेही येता कामा नये, हे तारतम्य बाळगायचं असतं असं शरद पवार म्हटले. पण आनंद एका समाधान एका गोष्टीचा आहे की मुलगी इथं हजर नाही आणि बापाचंच कौतुक चालले. एका दृष्टीनं मला माहिती नाही तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेली किती ग्रस्त आहेत. एकच मुलगी ज्या बापाला असते त्याचं जीवन एक वेगळं असतं. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याच असतात. धर्म आणि मंदिर या नावाने त्यांनी प्रचार केला, पण रामाचं मंदिर बांधल्याच्या नंतर माझ्यासारख्या सुद्धा एका गोष्टीची चिंता होती. मंदिर बांधलं आनंद आहे, त्याच्याबद्दलची माझी तक्रार नाही, पण मंदिराच्या नावाने माणसामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये एक प्रकारचा अंतर्वादाचा जर प्रयत्न केला तर एक वचनी रामाच्या संबंधीच्या मनात असलेल्या संकल्पना या अडचणीत गेल्याचं राहणार नाही.